ओके. तर जावामध्ये आपलं सुरुवातीचे 5-6 सेशन ऑलरेडी झालेले आहेत. नेक्स्ट सेशन ज्याच्यामध्ये आपण इनपुट आउटपुट कसं डिस्प्ले करायचं जावामध्ये ते बघणार आहोत. त्याच्या आधी मी फक्त रिपीट करतो की आपण कुठपर्यंत आहोत. म्हणजे आता आपलं बेसिक जावा, व्हॉट इज जावा हे झालंय, जावाची हिस्ट्री झाली. जावामध्ये नॉन प्रोग्राम राईट कसा करायचा, स्टॅटिक व्हाईट मेन हे कसं काम करतं. त्याच्यानंतर बेसिक क्लास अँड ऑब्जेक्ट, तर याच्यामध्ये UPSचे सगळे कन्सेप्ट झालेत. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्याच्यानंतर UPS मधले कुठले कुठले न्यू कन्सेप्ट येतात ते सगळे आपले झाले होते लास्ट टाइम. क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम आणि इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये पण क्लास आणि ऑब्जेक्ट हा आपण डिटेल मध्ये पाहिलेला आहे. बाकी कन्सेप्ट पण आपले होतील, बरोबर. तर कन्स्ट्रक्टरचं पण एक एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. तर लास्ट जे प्रोग्राम झाले ते परत परत एकदा चेक करा रेकॉर्डिंग आणि तिथपर्यंत तुमचं कोडिंग ठेवा, बरोबर. तर ज्या ज्या असाइनमेंट्स लास्ट टाइम झालेल्या आहेत त्या सगळ्या असाइनमेंट्स कव्हर करायचं ट्राय. तर आय होप तुम्ही तो पार्ट केला असेल आणि ते तुम्हाला क्लिअर असेल. आधीच्या असाइनमेंट्स नसतील, जरी असाइनमेंट्स केलेले नसतील तर इथून पुढे त्या असाइनमेंट्स ट्राय आउट करा ज्याच्यामध्ये आपण आउटपुट प्रिंट करू शकत होतो, बरोबर. तर सेम तसंच, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जसं सी मध्ये प्रिंटएफ स्कॅनएफ यूज करून आपण युजर कडून इनपुट घ्यायचो, तर ज्यामध्ये त्याच्यासाठी बफर रीडर हा पर्टिक्युलर क्लास यूज केलेला आहे इनबिल्ट. आणि तो पण कुठून येतो, तर जावा डॉट लँग्वेज मधूनच. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला युजर कडून इनपुट घ्यायचंय, मग ते कुठलं पण असू शकतं. त्याच्यामध्ये मग नॉर्मल बफर रीडर जो क्लास असतो हा स्ट्रिंग मधून डेटा तुमचा घेत असतो. तर याच्यासाठी बफर रीडर नावाचं BR ऑब्जेक्ट तुम्हाला क्रिएट करायला लागतं. त्याच्यानंतर कुठली पण व्हॅल्यू जर तुम्हाला घ्यायची असेल, जसं प्रिंटएफ मध्ये आपण टाकायचो एंटर द नंबर किंवा एंटर द स्ट्रिंग, तसं तुम्ही सिस्टीम डॉट आउट प्रिंट करून ऍड करू शकता. त्याच्यानंतर जो मेसेज तुम्हाला युजर कडून घ्यायचा आहे तो कसा घेतोय आपण, BR डॉट रीड लाईन. पण BR डॉट रीड लाईन हे जे रिटर्न करते हे काय रिटर्न करणार आहे, ऑलवेज स्ट्रिंग. आणि हे आपल्याला जर तुम्ही इंटिजर घेत असाल तर इंटिजर मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायला लागतं. याला आपण काय म्हणतो, टाईप कास्टिंग. तर याच्यासाठी इंटिजर डॉट पार्सिंट ही मेथड इथं यूज केलेली. म्हणजे मी इंटिजर ID घेतोय जो कशात भेटलाय मला इथं स्ट्रिंग मध्ये, आणि तो जर मी इंटिजर मध्ये कन्वर्ट करतोय तर मला इंटिजर डॉट पार्सिंट ही मेथड यूज करायला लागते. आता जो ID आलाय याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे आणि ती प्रिंट करायची, तर आपण सिस्टीम डॉट आउट प्रिंट मध्ये काय करणार, ती प्रिंट करू शकतो. तर जावामध्ये असं %D%F असं जर घ्यायचं असेल तर प्रिंटएफचा पण सिंटॅक्स आपण वापरू शकतो, ज्याच्यामध्ये %D%C%S हे यूज करतो. पण जावामध्ये ही ऍडिशनल फंक्शनॅलिटी आलेली की विथ रिस्पेक्टिव्ह ऑफ डेटा टाईप जो आहे त्याचा पर्टिक्युलर ऍक्सेस स्पेसिफायर यूज न करता सुद्धा तुम्ही सिस्टीम डॉट आउटने आउटपुट प्रिंट करू शकता. आणि त्याचं हे एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलंय, हे एक्झाम्पल कसलं, इनपुट आउटपुट प्रिंट करायचं. म्हणजे कुठली पण व्हॅल्यू युजर कडून घ्यायची, जी इंटिजर असू द्या, स्ट्रिंग असू द्या, कॅरेक्टर असू द्या, फ्लोट असू द्या, ती व्हॅल्यू आपण बफर रीडर थ्रू घेतोय आणि ती आपण काय करतोय, युजर कडून घेतल्यानंतर ती पर्टिक्युलर व्हॅल्यू प्रिंट करतो. तर हे जे एक्झाम्पल याच्यामध्ये मी फक्त ID घेतोय, काय घेतोय की इंटिजर व्हॅल्यू नंबर घेतो आणि ते मी प्रिंट करतो. तर ह्या क्लासमध्ये याच्यामध्ये हे तर क्लिअर आहे सगळ्यांना, जे आतापर्यंतचे लेक्चर झालेत. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की ज्यामध्ये क्लास क्रिएट करायला लागतो आणि जे जे आपल्याला लिहायचंय ते सगळं कशात असलं पाहिजे, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन मध्ये. ओके. तर त्याच्यासाठी आपण एक त्या क्लासमध्ये पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन ही मेथड सुद्धा इथं लिहिलेली आहे. त्याच्यानंतर काय केलंय, बफर रीडर नावाचा क्लास घेतलाय, त्याचा एक ऑब्जेक्ट हा इनबिल्ड क्लास आहे जो तुम्हाला जावा स्वतः प्रोव्हाइड करतो, बफर रीडर.
बफर रीडर कशासाठी यूज केला जातो? इनपुट आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी. इथं आपण काय करतोय आता, एंटर आयडी हे सिस्टीम डॉट आउट प्रिंटएलएन वापरून टर्मिनलला सांगतोय किंवा युजरला सांगतोय की तुला जो एंटर करायचा तो आयडी इथे एंटर कर. आणि जो प्रिंट केलेला आयडी आहे तो आपण बीआर डॉट रीड लाईन थ्रू, इथं जर तुम्ही बीआर डॉट रीड लाईन मध्ये नॉर्मल जर घेतला असेल तर बीआर डॉट रीड लाईन काय देत आहे तुम्हाला? स्ट्रिंग देत आहे. आणि ती स्ट्रिंग कन्वर्ट करायची असेल इंटिजर मध्ये, म्हणून आपण इंटिजर डॉट पार्सिंट ही मेथड वापरलेली. कारण बीआर डॉट रीड लाईन हा काय करतोय, तुम्हाला एक इनपुट आउटपुट स्ट्रीम देणार आहे आणि ती कन्वर्ट करायचं काम आपण काय केलं इथं, इंटिजर डॉट पार्सिंट ही मेथड इनबिल्ट मेथड ही सुद्धा यूज करून आपण काय करतो, इंटिजर मध्ये कन्वर्ट करतो. आणि तो जो कन्वर्ट झालेला आयडी आहे, आयडी हा व्हेरिएबल आहे, इंटिजर व्हेरिएबल जो आपण इथं घेतलाय तो आपण इथं प्रिंट केलाय सिस्टीम डॉट आउट प्रिंटएलएन वापरून. ओके. आणि त्याच्यानंतर आता हा प्रोग्राम मी रन करतो. तर रन करण्यासाठी जे आपल्या आधीचे मेथड्स आतापर्यंत आपण शिकलोय, जावा सी प्रोग्रामचं नाव, जावा प्रोग्रामचं नाव. इथं मला टर्मिनलवर बघा त्याने विचारले एंटर आयडी, तर मी काही पण नंबर टाकू शकतो. 5000 टाकलं फॉर एक्झाम्पल. आउटपुट काय आलं पाहिजे? आयडी इक्वल टू 5000 आलंय. लाईन नंबर 10चं आउटपुट आपल्याला इथं प्रिंट झालंय, कारण आयडी या व्हेरिएबल मध्ये आता 5000 गेला. तर असे तुम्ही मल्टिपल एक्झाम्पल्स क्रिएट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला असा नंबर घ्यायचा आहे की ऍडिशन ऑफ 2 नंबर्स युजिंग जावा. याच्यामध्ये मग मला ते 2 नंबर युजर कडून घ्यायचे. तर मी काय करणार, हा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट क्रिएट करणार आणि 2 नंबर घेणार. आता याच्यामध्येच एक एक्झाम्पल दाखवतो. इंटर आयडी म्हणण्यापेक्षा इंटर नंबर म्हणतो. आणि आयडीच्या तिथे मी काय करतो, num1 इक्वल टू num1. हा प्रोग्राम मी काय करतो आता, रन करतो. एंटर नंबर फॉर एक्झाम्पल 300 टाकतो, आली व्हॅल्यू. आता हेच मला 2 व्हॅल्यू, अजून एक व्हॅल्यू घ्यायची, कारण त्याची मला काय करायची, ऍडिशन साठी यूज करायचं. तर मी काय करणार, अजून एक व्हेरिएबल घेणार num2 नावाचा आणि num2 ला मी स्टोअर करणार इथं, बरोबर. आणि स्टोअर केल्यानंतर मला काय करायचे, त्या दोघांची ऍडिशन करायची. तर ऍडिशन नावाचा व्हेरिएबल आणखी एक घेईल मी, इंट ऍडिशन इक्वल टू num1 प्लस num2 आणि इथं प्रिंट करणार. इथं मी num1 ची व्हॅल्यू टाकली 300, num2 ची व्हॅल्यू टाकली 400, ऍडिशन आली मला 700. का आली, तर 2 नंबर मी काय केलेत, बफर रीडर्स थ्रू मी काय केले, ते 2 नंबर घेतलेत आणि कन्वर्ट कशात केलेत, तर इंटिजर मध्ये. बीआर डॉट रीड लाईन हेच तुमचं स्कॅनअप सारखं काम करते, जे सी मध्ये स्कॅनअप होतं ना, तसं हे काम करत. क्लिअर आहे सगळ्यांना? याच्यामध्ये डाऊट आहे का? असेल तर विचारा, नाहीतर हा सिंटॅक्स लिहून घ्या. सिंटॅक्स 4 लाईनचाच, बफर रीडर बीआर इक्वल टू न्यू बफर रीडर. त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट साठी आपण यूज करतोय म्हणून न्यू इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टीम डॉट इन. ह्या इनबिल्ट ही जी लाईन आहे ही तुमची फिक्स असणार आहे, याच्यामध्ये काहीच बदल नाही. बदल कुठे होईल, इथलं तुम्ही बीआरचं तुम्ही इथं बीआर ओबीजे असं नाव तुम्ही देऊ शकता, कारण ते ऑब्जेक्ट आहे. तिथं नाव चेंज केलं तर तुम्हाला इकडे खाली पण ऑब्जेक्ट जिथं जिथं बीआर आहे तिथं तुम्हाला बीआर ओबीजे लिहायला लागेल. पण बाकीचा जो सिंटॅक्स आहे हा सेम आहे. तर स्कॅनएप सारखी फंक्शनॅलिटी जर तुम्हाला जावामध्ये वापरायची असेल तर कुठला कन्सेप्ट आहे, बफर रीडर. आणि प्रिंटएप सारखं तर आहे सिस्टीम डॉट आउट प्रिंटएलएन, त्याने तुम्ही प्रिंट करतायच. पण बफर रीडर काय काम करतंय सगळ्यांना क्लिअर आहे. युजर कडून इनपुट घ्यायचं असेल स्कॅनएप थ्रू, स्कॅनएप सारखं, तर तुम्हाला बफर रीडर
हा नावाचा क्लास यूज करायला लागतो आणि त्याचा सिंटॅक्स असा आहे. त्याच्यानंतर जी घेतलेली व्हॅल्यू ही तुम्हाला स्ट्रिंग मध्ये भेटते br डॉट रीड लाईननी, ती तुम्हाला कन्वर्ट करायची असते. म्हणून आपण इथे इंटिजर डॉट पार्सिंट ही मेथड यूज केलेली आहे. हा प्रोग्राम काय ऍडिशन टू नंबर्स, याच्यामध्ये युजर कडून इनपुट घेतलेत आपण, हार्ड कोडेड कुठं पण व्हॅल्यू दिलेली नाही. याच्या आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण तसं केलंय, सुरुवातीला जे आपण ऍडिशन वगैरेचे एक्झाम्पल्स केले होते त्याच्यामध्ये तसं झालं. हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ऍडिशन ऑफ टू नंबर्स अँड टेक बोथ नंबर्स फ्रॉम द युजर. क्लिअर आहे? याच्यात डाऊट आहे कोणाला? हा सिंटॅक्स लिहून घ्या, मी 1 मिनिट थांबतो. आणि क्वेश्चन असतील तर विचारा. झालंय सगळ्यांचं? कन्फर्म करा लिहून नसेल झाले तर. ओके, 1-2 क्वेश्चन आहेत ते पण आपण कव्हर करू. चालेल. तर एक क्वेश्चन आलाय, 1 मिनिट मी रिपीट करतो चॅट मध्ये. 3 क्वेश्चन आहेत. पार्सिंट अँड रीड लाईनचे एक्सप्लेन करा. दुसरा क्वेश्चन आहे थ्रोज काय आहे. तिसरा सेशन आहे पब्लिक स्टॅटिकची लाईन परत एकदा सांग. तर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन हे आपलं सुरुवातीला झाले. मेन हे एंट्री पॉईंट फंक्शन असतं आणि जावामध्ये प्रत्येक जे इनपुट येतं मेन फंक्शनला जेव्हीएमला तेव्हाच कळतं ज्यावेळेस ह्या मेन फंक्शनचं आर्ग्युमेंट स्ट्रिंग ARGC असतं, मल्टिपल आर्ग्युमेंटचा ॲरे असा येतो. त्यावेळेसच जेव्हीएमला ते कळतं की हा जावाचा प्रोग्राम आहे आणि मेन फंक्शन इथून चालू झालंय. त्याच्यानंतर पब्लिक हा ऍक्सेस आहे. पब्लिक म्हणजे कुठं पण ऍक्सेस होतो, बरोबर. त्याच्यानंतर स्टॅटिक. आता स्टॅटिक मेथड आपण काय देतो, तर स्टॅटिक मेथड जर लिहिली तर ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागत नाही. विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट यू कॅन कॉल द स्टॅटिक मेथड. तर कंपायलरला समजावी की ही मेन मेथड आहे आणि याला ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागणार नाही. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं हा इनपुट आउटपुट क्लास आहे, पण याचा ऑब्जेक्ट आपण कुठं तयार केलंय का? नाही. इटसेल्फ याच्यामध्ये मेन मेथड आहे ही कॉल होते, पण का होते तर ही स्टॅटिक मेथड, याचा ऑब्जेक्ट क्रिएट न करता ही मेथड कॉल होणार. तर हे याचं पूर्ण सिंटॅक्स पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग ARGC. याच्या ARGCच्या ऐवजी तुम्ही स्वतःचं इथं नाव काही पण देऊ शकता, हे चालतं. ओके. ARGCचं काय मिनिंग आहे? आर्ग्युमेंट्स, स्ट्रिंग आर्ग्युमेंटचा ॲरे. हा फिक्स सिंटॅक्स आहे जेव्हीएम मध्ये. इथं जर तुम्ही हे लिहिलं नाही, हे जर काढलं तर एरर येणार आहे, जेव्हीएम ला समजत नाही ही मेन मेथड आहे का.
हे मॅन्डेटरी आहे, हे लिहायलाच लागतं. ओके. दुसरा क्वेश्चन होता, आता हे आपलं पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन हे आपलं आधी पण झालंय, तर आधीचे रेकॉर्डिंग थोड्याशा परत एकदा बघा, जे सुरुवातीचे प्रोग्राम झालेत ना, तर ते थोडस डिटेलमध्ये तुम्हाला समजेल. पण आज आपण थोडा पार्ट त्याचा कव्हर केलाय, तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तर पब्लिक म्हणजे सगळीकडे ऍक्सेस व्हायला पाहिजे. स्टॅटिक मेथड का लिहिली, तर ऑब्जेक्ट त्याचा आपण क्रिएट करत नाहीये तिथं, आणि विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट इफ यू वॉन्ट टू कॉल दॅट पर्टिक्युलर मेथड, दॅट मेथड शुड बी स्टॅटिक. म्हणून इथं स्टॅटिक आहे. कळालं. आणि व्हाईड म्हणजे त्या मेथडला रिटर्न टाईप नाहीये काहीच, म्हणजे शेवटी आपण असं रिटर्न कुठली व्हॅल्यू लिहितोय का, नाही. जर इंट मेन लिहिलं तर आपण काय करतो, त्याला रिटर्न व्हॅल्यू लिहितो. मेन हे एंट्री पॉइंट फंक्शन असतं प्रत्येक लँग्वेजचं. आणि स्ट्रिंग आरजीसी हा ॲरे त्याला लागतोच, हा जेव्हीएम ने त्याचं सिंटॅक्स बाय डिफॉल्ट ठरवून ठेवलाय. जर हा जर लिहिला नाही तर जेव्हीएम ला समजत नाही मेन मेथड आहे का नाही प्रोग्राम मध्ये, एरर येतो. ओके. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन होता की पार्सिंट अँड रीडलाईनचं एक्सप्लेन करा. ओके. तर मेन म्हणजे ना आधी ही लाईन समजून घ्या की बफर रीडर आणि इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टीम डॉट इन, हे जे आहे ना न्यू इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टीम डॉट इन, हे काय करतंय, तुमच्या कीबोर्ड्सला कनेक्ट करायचं काम करतं. कीबोर्ड मधून जी व्हॅल्यू तुम्ही टाकणार आहेत ते पर्टिक्युलर रीड करायचं काम कोण करणार आहे, इनपुट स्ट्रीम रीडर. आणि हे जे ऑब्जेक्ट आहे आपण कशात केलंय, बफर रीडर या पर्टिक्युलर क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू आपण ते तिथं घेतोय. म्हणजे याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट क्रिएट होत आहेत, एक बफर रीडर, न्यू बफर रीडर केलाय, आणि त्याचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या आतमध्ये परत न्यू इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टीम डॉट इन करतो. तर सिस्टीम डॉट इन हे कशासाठी असतं की कीबोर्ड थ्रू तुम्ही ज्या व्हॅल्यू घेतायत त्या कनेक्ट करायचं काम कोण करतंय, हे सिस्टीम डॉट इन. ओके. आता तुम्ही ज्यावेळेस ही पर्टिक्युलर लाईन यूज करता, बीआर डॉट रीड लाईन, बीआर डॉट रीड लाईन, बीआर मध्ये काय आहे की बीआर फक्त तुमचं कनेक्शन तयार करते की तुम्ही कीबोर्ड वरती काहीतरी व्हॅल्यू टाकणार आणि ती त्या बीआर डॉट रीड लाईन मध्ये येईल. पण ती कुठल्या फॉर्मॅट मध्ये असते, स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. आता जर तुम्ही इथे इंटिजर एक्सपेक्ट करताय दोन ऍडिशन साठी, 2 नंबरच्या ऍडिशन साठी, तर तुम्ही लेफ्ट साईडला बघा काय घेतलंय, इंट num1, हा काय इंटिजर आहे बरोबर. आणि हा इंटिजर स्टोअर करण्यासाठी हा पर्टिक्युलर जो तुम्ही स्ट्रिंग मध्ये आलेला नंबर घेतलाय तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. जर तो तुम्ही कन्वर्ट केला नाही तर तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये भेटेल, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये भेटेल बाय डिफॉल्ट. कारण बीआर डॉट रीड लाईन ही मेथड काय करते, स्ट्रिंग मध्ये तुमचं आउटपुट रिटर्न करते. आता हा जो नंबर आलाय हा आपल्याला इंटिजर मध्ये पाहिजे, म्हणून आपण इंटिजर डॉट पार्सिंट म्हटलं. जर तुम्हाला डबल मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला काय म्हणायला लागलं असतं, डबल डॉट पार्स डबल. जर लॉंग मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला म्हणायला लागलं असतं लॉंग डॉट पार्स लॉंग. बुलियन मध्ये पाहिजे असेल तर म्हणायला लागलं असतं बुलियन डॉट पार्स बुलियन. इंटिजर मध्ये पाहिजे होता म्हणून आपण इथे काय केलंय, इंटिजर डॉट पार्सिंट म्हणलं. आणि बीआर डॉट रीड लाईन, बीआर डॉट रीड लाईन ज्यावेळेस म्हणणार त्यावेळेस तो काय करतोय की इंटरनली तुम्ही जे टर्मिनल वरती व्हॅल्यू टाकताय 500, 1000 किंवा 5000, तो काय करतोय स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं काम करतोय. आणि आपल्याला व्हॅल्यू काय कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, इंटिजरच्या. म्हणून आपण काय केलंय की इंटिजर डॉट पार्सिंट ही मेथड तिथं यूज केलेली आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? याच्यामध्ये डाऊट असेल तर विचारा. ओके. तर हे इनपुट ज्यावेळेस आपल्याला घ्यायचं असतं, म्हणजे कमांड लाईन थ्रू जे इनपुट आपल्याला घ्यायचंय, तर त्यावेळेस ऑलवेज आपल्याला बीआर डॉट रीड लाईन यूज करायला लागते. पण हे पार्सिंग मॅन्डेटरी, पार्सिंग का मॅन्डेटरी की तुम्हाला व्हॅल्यू कशात पाहिजे त्याच्यावर डिपेंड. जर तुम्हाला इंटिजर मध्ये पाहिजे तर तुम्हाला इंटिजर डॉट पार्सिंट म्हणायला लागणार. जर शॉर्ट मध्ये पाहिजे तर शॉर्ट डॉट पार्स शॉर्ट असं तिथं आपल्याला यूज करायला लागेल. ओके.
आणि अजून एक क्वेश्चन होता की थ्रोज आयओ एक्सेप्शन हे आपण इथं काय यूज केले. जर हे जर लिहिलं नाही ना तर br डॉट रीड लाईनला एरर येतो. म्हणजे थ्रोज आयओ एक्सेप्शन मी काय करतो, काढतो. आता हा जो पार्ट आहे हे एक्सेप्शन हँडलिंगचा पार्ट आहे. थ्रोज आयओ एक्सेप्शन हे जे स्टेटमेंट येतात ट्राय, कॅच, थ्रो किंवा फायनली, तर हे जे ब्लॉग्स असतात हे एक्सेप्शन हँडलिंगचा प्रकार आहे. एक्सेप्शन हँडलिंग आपलं इंटरनली होणार आहे नेक्स्ट काही सेशन मध्ये. पण आता फक्त एक समजून तुम्हाला एक्झाम्पल देतो. जर मी थ्रोज आयओ एक्सेप्शन लिहिलं नाही तर एरर येतो. एरर काय येतो तर तो काय सांगतो की इन num1 इथं तुम्ही काय केलंय, br डॉट रीड लाईन म्हटलंय. आता br डॉट रीड लाईन म्हटलंय तर इथं कुठलं एक्सेप्शन येऊ शकतं, काहीतरी रन टाइम एक्सेप्शन येऊ शकतं. रन टाइम एक्सेप्शन म्हणजे काय असतं की प्रोग्राम एक्झिक्यूट करताना काहीतरी तिथं एरर येतो. एक्सेप्शन हँडलिंग याच्यामध्ये मग दोन प्रकार असतात, एक कंपाईल टाइम एरर आणि रन टाइम एरर. तर कंपाईल टाइम एरर तर आपल्याला असे दिसतात ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम बिल्ड करता, सिंटॅक्टिकली काही डिफरन्स असेल तर तो आपल्याला इथं दिसतो. पण रन टाइम एरर जे असतात ते सिस्टीम सांगतात की हे पर्टिक्युलर एक्झाम्पल तुम्ही इथं रन करतायत तर याच्यामध्ये कुठला एरर येऊ शकतो, याला आपण काय म्हणतो रन टाइम एक्सेप्शन. आता इथं तुम्ही इनपुट आउटपुटवर काम करतायत, म्हणजेच सिस्टीम मधून काहीतरी इनपुट घ्यायचं तुम्ही इथं ट्राय करू राहिलाय. सिस्टीम मधून म्हणजेच युजर कडून काहीतरी इनपुट घेणार आहेत कीबोर्ड थ्रू. तर इनपुट आउटपुट वरती सगळं तुमचं ऑपरेशन चाललंय. तर याच्यामध्ये जर काही एक्सेप्शन आलं तर ते हँडल व्हायला पाहिजे. म्हणून तो काय सांगतोय की हे आयओ एक्सेप्शन इथं येऊ शकतं जर तुम्ही, आणि ते जर हँडल करायचं असेल तर तुम्हाला दोन वे आहेत. एक तर तुम्ही ट्राय कॅच लिहा किंवा तुम्ही ते पर्टिक्युलर एक्सेप्शन थ्रो करा. मग एक्सेप्शन हँडल करण्याच्या दोन वेगळ्या पद्धती आहेत. एक तर तुम्ही इथं हा पर्टिक्युलर जो ब्लॉग आहे इथं तुम्ही डायरेक्ट असं ट्राय टाकू शकता, ट्राय, आणि त्याच्यामध्ये आपण हा पूर्ण कोड लिहू शकतो. त्याच्यानंतर कॅच, ओके, असं पण आपण करू शकतो. ट्राय आणि कॅचने जरी तुम्ही लिहिलं तरी ती एरर जाईल. पण रेकमेंडेड वे काय की ह्या ज्या सिस्टीम वाले एक्झाम्पल्स किंवा सिस्टीम वाले व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स जर आपण यूज करत असू तर तिथं काय म्हणा, डायरेक्ट थ्रोज करा ते एक्सेप्शन. ज्या एक्सेप्शनला तुम्हाला एरर आलेली आहे तर त्याला काय म्हणा, त्या पर्टिक्युलर कोडमध्ये तुम्हाला काय करायचं, फंक्शनच्या तिथं थ्रोज आणि दॅट पर्टिक्युलर एक्सेप्शन. ते जे एक्सेप्शनचं नाव आहे ते तुम्हाला लॉग्स मध्येच दिसतंय. ज्यावेळेस तुम्ही कंपाईल करतायत तर कंपाईल टाइम एररला दोन एरर त्यांनी फेकले. कुठं फेकले, br डॉट रीड लाईनच्या तिथं. तर इथं काय आलं, एक्सेप्शन तो सांगतोय की जर तुम्ही प्रोग्राम रन केला आणि रन टाइमला काही एरर आला तर कुठलं एक्सेप्शन येऊ शकतं, आयओ एक्सेप्शन, कारण इनपुट आउटपुटवर तुम्ही काम करताय. बरोबर, तसे वेगवेगळे पण एक्सेप्शन्स असतात. नॉर्मल पॅरेंट क्लास एक्सेप्शनचा कुठला असतो, एक्सेप्शन. त्याच्यानंतर आयओ एक्सेप्शन असतं, नल पॉइंटर एक्सेप्शन असतं, त्याच्यानंतर अरिथमॅटिक एक्सेप्शन असतं, जे आपण डिवाइड बाय झिरोच्या तिथं केसमध्ये येतं की जे ते जर डिवाइड बाय झिरो म्हणजेच डिवाइडचं ऑपरेशन करताना शेवटी लास्टला आपण झिरो लिहिलं, झिरोनी कशाला भाग जात नाही तिथं, म्हणजे ती एरोनियस कंडिशन आहे. तर ते पण आपल्याला हँडल करायला हवं. त्याच्यासाठी मग एक्सेप्शन्स असतात, अरिथमॅटिक एक्सेप्शन्स पण असतात. कळाले, असे मल्टिपल एक्सेप्शन असतात. मग एक्सेप्शन हँडल करायचे तर ट्राय, कॅच, थ्रो आणि फायनली ब्लॉक असे असतात. तर ट्राय कॅच हा नॉर्मल मी आता एक एक्झाम्पल दाखवलं. जर हे तुम्हाला लिहायचं नसेल तर आपण काय करू शकतो, हे ट्राय आणि कॅच मध्ये पण टाकू शकतो. पण रेकमेंडेड वे काय आहे की जर कस्टम कोड साठी तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंग करायचंय तर ट्राय कॅच लिहा. पण इनबिल्ड फंक्शनॅलिटीसाठी जर एक्सेप्शन येत असेल, आता ही इनबिल्ड फंक्शनॅलिटी br डॉट रीड लाईन, इथं तुम्ही कस्टम काहीच कोड लिहिलेला नाही br डॉट रीड लाईनचा, इनबिल्ड फंक्शनॅलिटी, तर काय म्हणायचं तिथं थ्रोज. आणि ही कोडिंगची बेटर प्रॅक्टिस आहे. कळाले, थ्रोज एक एक्सेप्शन हे आपण का लिहिलं. मिनिंग क्लिअर आहे सगळ्यांना. 3 क्वेश्चन्स होते तर तिन्ही क्वेश्चन्सचे आन्सर भेटलेत.
ओके, त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आलाय की सिस्टीम डॉट प्रिंटएलएन मध्ये प्लस काय, तर प्लस हा कॉन्कॅटिनेशन साठी यूज केला जातो जावामध्ये. जसं सी मध्ये काय होतं की प्रिंटएफ आणि आपण कॉमा द्यायचो, बरोबर. तर याच्यामध्ये जावामध्ये कॉन्कॅटिनेशन साठी यूज केलं जातं. म्हणजे हा पर्टिक्युलर व्हेरिएबल आहे तो तुम्हाला डायरेक्ट प्रिंट करायचा, तर तुम्ही काय म्हणा तिथं प्लस म्हणा. तर हा कॉन्कॅटिनेशन साठी यूज केला जातो. ओके. आणि अजून एखादा व्हेरिएबल पण तुम्हाला परत इथे ऍक्सेस करायचा असेल तर तो पण तुम्ही असा प्लस म्हणून म्हणू शकता. असे किती पण व्हेरिएबल्स प्लस प्लस करून तुम्ही ती कॉन्कॅट करू शकता. तर आपला एक अजून एक टॉपिक होणार आहे स्ट्रिंग आणि स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. त्याच्यामध्ये हे सगळ्या डिटेल्स आपण बघणार आहोत. पण आत्ता लक्षात ठेवण्यापुरतं एवढंच ठेवा की सिस्टीम डॉट आउट प्रिंटएलएन याच्यामध्ये एखादा मेसेज आपण लिहिला आणि त्याच्या पुढे आपल्याला ते आउटपुट पाहिजे असेल तर आपल्याला प्लस यूज करायचं. आणि मल्टिपल प्लस पण यूज करू शकतो. हे इंटरनली कॉन्कॅटिनेशन साठी काम करतं. त्याच्यासाठी आपण तो प्लस लिहिला. सी मध्ये काय व्हायचं की कॉमा लिहायचो आपण, तर इथं सिंटॅक्टिकली तो डिफरन्स आहे. बाकीचं लॉजिक तर सेम आहे. ऍडिशन साठी 2 प्लस केलेत आणि ऍडिशन प्रिंट केली. फक्त इथं आपण नॉर्मल तिकडे काय व्हायचं की %d करायचो, कॉमा करायचो आणि नंतर असं लिहायचो. इकडं ते चालत नाही, इकडे एरर येईल. ओके, हा सिंटॅक्स आहे. म्हणजे प्रिंटएलएन ही जी मेथड आहे ना ही ऑलवेज स्ट्रिंग मेथड स्ट्रिंग एक्सपेक्ट करत असते. ओके, आणि ज्यामध्ये हे ऍडव्हान्टेज आहे की डेटा टाईप लक्षात ठेवायला लागत नाही आउटपुट दाखवताना. सी मध्ये ते करायला लागायचं, आपल्याला चेक करायला लागायचं इंटिजर आहे म्हणून मग %d घ्यायला लागायचं. जर फ्लोट आहे तर %f घ्यायला लागायचं. कॅरेक्टर आहे तर %c घ्यायला लागायचं. आणि हा एक मेजर डिफरन्स आहे बिटवीन सी अँड जावा किंवा C++ अँड जावा. डेटा टाईप जास्त इथं स्ट्रिक्ट चेकिंग नाहीये जे सी मध्ये असायचं. पण हा जो क्वेश्चन होता आता विचारलेला, तर प्लस कशासाठी यूज केलाय प्रिंटएलएन मध्ये, तर प्रिंटएलएन ही मेथड ऑलवेज स्ट्रिंग एक्सेप्ट करते आणि स्ट्रिंग एक्सेप्ट केलं तर स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन साठी प्लस हा ऑपरेटर इथे यूज केला जातो. तर एखादा व्हेरिएबल्स तुम्ही प्रिंट करताय आणि त्याच्या पुढे तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू प्रिंट करायची, तर त्या केसमध्ये इथं प्लस हा ऑपरेटर तुम्हाला यूज करायला लागणार आहे. ओके, हा प्रोग्राम मी रन केलाय, कळालंय. ऍडिशन इक्वल टू आणि त्याच्यानंतर ते प्लस केल्यामुळे आपल्याला हे इथं आलंय. आता इथं तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू किंवा काहीतरी मेसेज टाकायचा होता. फॉर एक्झाम्पल ऍडिशन इक्वल टू होतं, तर ऍडिशन त्याच्यानंतर इक्वल टू जो आहे तो मी काय करतो इकडे टाकतो पुढं प्लस मध्ये इक्वल टू स्पेस आणि परत प्लस. तर स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन बघा कसं काम करतं जावामध्ये. बरोबर, तर ऍडिशन हे प्रिंट झालं, त्याच्यानंतर प्लस, त्याच्यानंतर ही पुढची स्ट्रिंग आली, त्याच्यानंतर प्लस आणि नंतर ऍडिशन नावाचं व्हेरिएबल. तर तसंच आउटपुट पण आपल्याला इथं प्रिंट झालं. स्पेस आणि इक्वल टू हा ऑपरेटर बघा कसा प्रिंट झाला इथं. तर प्लस हे ऑपरेटर कशासाठी यूज केलेलं आहे प्रिंटएलएन मध्ये, कॉन्कॅटिनेशन साठी, 2 स्ट्रिंगच्या कॉन्कॅट करण्यासाठी. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि हा प्रोग्राम लिहून झालाय असं मी एक्सपेक्टेशन्स ठेवतो. म्हणजे ऍडिशन जसं आहे तसंच तुम्ही पुढचा प्रोग्राम कसं करायचं, मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर पुढचं कशाचं करायचंय, डिव्हिजन, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन, असे 4 प्रोग्राम असाइनमेंट्स आज करायचे सगळ्यांनी. आणि कसे करायचे, नॉर्मल हार्ड कोडेड व्हॅल्यू नाही घ्यायची कोणीच, युजर कडून इनपुट घ्यायचं. तर त्याच्यामध्ये तुम्ही आज नवीन सिंटॅक्स काय शिकताय, बफर रीडर, बरोबर. बफर रीडर, नंतर इनपुट स्ट्रीम आणि सिस्टीम डॉट इन, हे नवीन कन्सेप्ट. ही पर्टिक्युलर लाईन, ह्या पर्टिक्युलर लाईनचं पूर्ण मिनिंग अंडरस्टँड करून घ्या. बफर रीडरचा क्लास बाहेर त्याचं ऑब्जेक्ट तयार केलंय आणि त्याच्या ऑब्जेक्ट मध्ये परत न्यू इनपुट स्ट्रीम सिस्टीम डॉट इन. सिस्टीम डॉट इन हे कीबोर्डच्या व्हॅल्यूजशी कनेक्ट करण्यासाठी. ओके, आणि बीआर डॉट रीड लाईन याच्यासाठी आपण हे थ्रोज आयओ एक्सेप्शन घेतलंय.
बीआर डॉट रीड लाईन ऑलवेज काय रिटर्न करणार आहे, स्ट्रिंग. आणि ती जी स्ट्रिंग आली ती आपल्याला इंटिजर व्हॅल्यू पाहिजे, म्हणून आपण हा इंटिजर डॉट पार्सिंट ही मेथड इथं वापरलेली इनबिल्ट. आणि जावामध्ये मग फंक्शन आणि मेथड, एक लास्ट टाइम विचारला होता क्वेश्चन, तर फंक्शन आणि मेथडचा काय डिफरन्स असतो. तर जावामध्ये ऑलवेज ह्या ज्या मेथड्स असतात इनबिल्ट, ज्या त्या पर्टिक्युलर पॅकेजेस मधून येतात, जिथं आपण वरती लिहितो ना इम्पोर्ट जावा डॉट आयओ स्टार किंवा इम्पोर्ट जावा डॉट लँग, तर ह्या ज्या मेथड असतात, इथं बघितलं ना तुम्ही, इंटिजर हा काय इनबिल्ट व्हेरिएबल आहे, याच्यात मध्ये पण मग कन्सेप्ट येतो कलेक्शन आणि रॅपर क्लास म्हणून. तर इंटिजर इथं रॅपर क्लास म्हणून येतोय, बरोबर. नॉर्मल इंटिजर आणि मोठा इंटिजर याच्यामध्ये फरक आहे. नॉर्मल इंट लिहिणं आणि असा इंटिजर लिहिणं याच्यात फरक आहे. तर हे आपण बघणार आहे ज्यावेळेस रॅपर क्लास आणि कलेक्शन वगैरे चालू करू, त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट डिटेलमध्ये होईल. आता हा कन्सेप्ट नेट लक्षात कसा ठेवायचा आहे की युजर कडून इनपुट घ्यायचंय, तर बफर रीडर आणि इनपुट स्ट्रीम सिस्टीम डॉट इन हे ऑब्जेक्ट आपण तयार केले जे कीबोर्डशी कम्युनिकेट करणार आहेत. ही पर्टिक्युलर मेथड बीआर डॉट रीड लाईन कशासाठी लिहिली, तर ते जे आउटपुट तुम्ही कीबोर्ड थ्रू ऍड केलंय म्हणजे 500 किंवा 5000 व्हॅल्यू, तर ती व्हॅल्यू जी येणार आहे ती बाय डिफॉल्ट कशात येते, स्ट्रिंग मध्ये, आणि ती कन्वर्ट करायची इंटिजर मध्ये. त्याच्यासाठी ही मेथड आपण इथे यूज केली. तर याच्यामध्ये अजून येणाऱ्या एक्झाम्पल्स मध्ये आपण थोडस वेगळं एक्झाम्पल बघणार आहोत की फ्लोट व्हॅल्यू घ्यायच्या, डबल व्हॅल्यू घ्यायच्या. त्या केसमध्ये मग इथं फक्त चेंज होतो, इंटिजरच्या ऐवजी फ्लोट येतो आणि पार्स फ्लोट अशी मेथड चेंज होते. क्लिअर आहे सगळ्यांना? याच्यामध्ये काही डाऊट? आणि हे असाइनमेंट्स मी 4 सांगितले तुम्हाला, जसे ऍडिशन केलंय तसं सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन चे पण एक्झाम्पल्स करायचे. ओके. तर याच्यामध्ये आपण कसं करत होतो, एका लाईनवरती एकच इनपुट घेत होतो. तर जावामध्ये आणखी एक एक्झाम्पल आहे, तर ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की एकाच लाईन मध्ये मल्टिपल इनपुट घेऊ शकतो. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये काय केलंय आपण, एका लाईनवर एकच इनपुट घेतलंय, बरोबर. एका लाईन मध्ये एकच इनपुट आपण इथं घेतलेलं आहे. कसं घेतलंय तर इन नम आणि इंटिजर डॉट पार्सिंग बीआर डॉट रीड लाईन याशी वापरून आपण इथे एकच नंबर घेऊ शकलो, बरोबर. तर याच्यामध्ये जर तुम्हाला प्रत्येक, फॉर एक्झाम्पल माझ्या कोडमध्ये मला 4 इनपुट घ्यायचे, त्याच्यामध्ये 2 स्ट्रिंग आहेत, एक इंटिजर आहे, असा जर माझा कोड आहे, तर त्या केसमध्ये मग मला एकाच लाईन मध्ये सगळे इनपुट घ्यायचे. तर ज्यामध्ये याच्यासाठी स्ट्रिंग टोकनायझर नावाचा कन्सेप्ट आहे. कुठला कन्सेप्ट आहे? स्ट्रिंग टोकनायझर. मग याच्यामध्ये जशी आपण इनपुट व्हॅल्यूज वगैरे देणार त्या लाईन मध्ये, तर तो काय करतो, प्रत्येक व्हेरिएबलला किंवा प्रत्येक व्हॅल्यूला काय करतो, टोकनाइज करायचं काम करतो आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो, स्ट्रिंग नावाच्या फॉर्मॅटमध्ये. तर त्याचं पण एक एक्झाम्पल आपण आज घेणार आहोत. तर त्याच्या आधी हे क्लिअर आहे सगळ्यांना, आणि 4 असाइनमेंट्स क्लिअर आहे, बरोबर. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन. याच्यामध्ये आपण नवीन टॉपिक कुठला शिकलोय, बफर रीडर, इनपुट स्ट्रीम सिस्टीम डॉट इन, त्याच्यानंतर बीआर डॉट रीड लाईन आणि इंटिजर डॉट पार्सिंग हा एक कन्सेप्ट. हे प्रत्येक जे नवीन नवीन कन्सेप्ट तुमच्या समोर त्याचं कुठंतरी हे ठेवा की हा टॉपिक आपण आज नवीन शिकलो. आणि थ्रोज आयओ एक्सेप्शन हा सुद्धा एक नवीन टॉपिक, याचं मिनिंग आणि हा कशासाठी राईट केलाय हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँड होणं. पाठ करायचं नाही. क्लिअर आहे? प्रोग्राम लिहून घ्या. अजून एक क्वेश्चन आलाय, आपण युजर आउटपुट बघितलं, पण इंटिजर साठी %d, कॅरेक्टर साठी %c याची गरज नाही का? नाही, इथं गरज नाही. जावामध्ये त्याचा ऍडव्हान्टेज, तुम्हाला डेटा टाईप लक्षात ठेवायची गरज नाही. सिस्टीम डॉट आउट प्रिंट एल ठेवलं, डेटा टाईप कुठला पण असू द्या, त्याचा बुलियन असू द्या, फ्लोट असू द्या, इंटिजर असू द्या, स्ट्रिंग असू द्या, ते प्रिंट होणार म्हणजे होणार. तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही इथं %c %d कुठला डेटा टाईप येतो. ओके.
तर याचा सिंटॅक्स आणि एक्झाम्पल्स हे सगळे लिहून ठेवा. आता मी पुढचा कन्सेप्ट शिकवतोय. तर पुढच्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय शिकायचं, स्ट्रिंग टोकनायझर म्हणजेच मल्टिपल इनपुट्स एकाच लाईन मध्ये कसे घ्यायचे. आता आपण काय केलं, एका लाईन मध्ये एकच इनपुट घेतलं br डॉट रीड लाईन म्हणून. तर इथं मल्टिपल इनपुट आपण घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी कुठला कन्सेप्ट आहे, स्ट्रिंग टोकनायझर. हा आय एम नॉट शुअर हे तुमच्या पुस्तकात पण आहे का स्ट्रिंग टोकनायझर, हे बघा एकदा. पण स्ट्रिंग टोकनायझर खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, तर स्ट्रिंग टोकनायझर साठी हे तर सेम राहणार की बफर रीडर किंवा ऑब्जेक्ट क्रिएशन, ही जी स्टेप आहे ही सेम राहणार आहे. ओके, बफर रीडरची जी स्टेप आहे ही सेम राहील. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की br डॉट रीड लाईन हे काय करतंय, युजर कडून इनपुट घेत आहे आणि कशात रिटर्न करतंय, स्ट्रिंग मध्ये. स्ट्रिंग str इक्वल टू br डॉट रीड लाईन. ही जी स्ट्रिंग आली ही तुम्ही काय करू शकता, प्रिंट पण करू शकता. आणि ती प्रिंट करण्यासाठी इनपुट स्ट्रिंग इज. ओके, तर इथं मी काय घेतलंय बघा, बफर रीडरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. स्ट्रिंग मधून जे आउटपुट येईल, मी काय सांगितलंय, br डॉट रीड लाईन ऑलवेज काय करतं, स्ट्रिंग रिटर्न करतं. आणि जी स्ट्रिंग आली ती आपण str स्ट्रिंग नावाचा एक डेटा टाईप आहे का न्यू जावा मध्ये. आतापर्यंत आपण इंटिजर, फ्लोट, डबल असं पाहिलं असेल. हे स्ट्रिंग म्हणून पण असतं, डायरेक्ट स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप, जो सी किंवा C++ मध्ये नाही. हा नवीन डेटा टाईप आहे. तसाच बुलियन हा पण एक डेटा टाईप मध्ये जावामध्ये आहे. तर लिहून ठेवा ते नोट्स मध्ये. 2 न्यू डेटा टाईप. स्ट्रिंग टोकनायझर तर आपण शिकतोय, पण स्ट्रिंग डेटा टाईप हा नवीन डेटा टाईप आहे जावामध्ये. त्याच्यानंतर आणखी एक डेटा टाईप आहे बुलियन, हा पण डेटा टाईप म्हणजे सी किंवा C++ मध्ये नव्हते. ओके, आता ज्यावेळेस br डॉट रीड लाईन म्हटलो तर ती स्ट्रिंग काहीतरी प्रिंट झाली आणि ती मी इथं प्रिंट करायचं काम करतोय. ओके, आता मी काहीतरी नाव टाकणार, हॅलो वेलकम टू जावा. ओके, मी काहीतरी व्हॅल्यू तिथे br डॉट रीड लाईनला टाकली. त्याच्यामुळे माझा प्रोग्राम अजून टर्मिनेट झाला की नाही. आता त्याचं एक्झिक्युशन कुठं चालू आहे, लाईन नंबर 14. ज्यावेळेस मी एंटर मारणार त्यावेळेस त्यांनी काय केलं, इनपुट स्ट्रिंग इज, पुढे त्यांनी जी मी स्ट्रिंग पास केली होती ती टाकली. याचं मिनिंग काय आहे, br डॉट रीड लाईन हे ऑलवेज तुम्हाला काय प्रिंट करून देते, स्ट्रिंग. ऑलवेज काय प्रिंट करून देते, स्ट्रिंग. कळालं, br डॉट रीड लाईन हे तुम्हाला ऑलवेज काय देणार आहे, स्ट्रिंग. आणि ते जर तुम्हाला इंटिजर मध्ये पाहिजे होतं, म्हणून आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये इंटिजर डॉट पार्सिंट ही पार्स करणारी किंवा टाईपकास्ट करणारी मेथड यूज केली होती. ते क्लिअर आहे सगळ्यांना का यूज केलंय. तर याच्यातून तुम्हाला लगेच क्लिअर होते, जी स्ट्रिंग मी टाकली ती स्ट्रिंग मध्ये गेली आणि ती आपण इथं प्रिंट केलेली आहे. ओके, आता हेच एक्झाम्पल आहे ना, तुम्ही याला नाव टाका वरती की ऍक्सेप्ट द स्ट्रिंग फ्रॉम द युजर अँड प्रिंट इट ऑन टर्मिनल. म्हणजे मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण इंटिजर ऍक्सेप्ट केला होता, तो प्रिंट केला, त्याची ऍडिशन केली. या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतोय, स्ट्रिंग ऍक्सेप्ट केली युजर कडून. स्ट्रिंग बर का, स्ट्रिंग म्हणजे कलेक्शन ऑफ ॲरे असतो. तर स्ट्रिंग नावाच्या डेटा टाईप मध्ये आपण इथं स्ट्रिंग स्टोअर केलेली आहे आणि प्रिंट पण केली. तर हे एक्झाम्पल पण लिहून घ्या ऍज अ नेक्स्ट असाइनमेंट म्हणून. म्हणजे मागचे 4 एक्झाम्पल आणि स्ट्रिंग ऍक्सेप्ट आणि प्रिंट करायचं हे एक एक्झाम्पल. याच्यातून तुम्हाला काय कळतंय की स्ट्रिंग कशी ऍक्सेप्ट करायची युजर कडून स्ट्रिंग. ओके, तर इथं मी काय करतोय, 2 स्ट्रिंग घेतो आणि स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशनचं पण एक एक्झाम्पल दाखवतो. याच्यावरती मी काय केलंय की
एक स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंग str1 म्हणू त्याला, आणि इथं प्रिंट करताना str1. त्याच्यानंतर आणखी एक स्ट्रिंग घेतली, त्याला str2 नावाचं व्हेरिएबल दिला आणि तो पण प्रिंट करतो. स्ट्रिंग टोकनायझर शिकण्याच्या आधी आपण काय करू, स्ट्रिंग शिकून घेऊ. इथं मी काय केलं, str2 प्रिंट केलं, इनपुट स्ट्रिंग इज str2. ओके, तर हा प्रोग्राम रन करू. जावा सी. ओके, बफर रीडरचं जे आउटपुट होतं ते तो काय सांगतोय, ऑलरेडी आहे, तर मग याची गरज नाही. बफर रीडर जर ऑलरेडी आहे तर गरज नाही आहे त्याची. सेम ऑब्जेक्ट परत क्रिएट करायची गरज नाही. आता स्ट्रिंग 1 टाकतो, याला नाव देतो काहीतरी, आय एम स्ट्रिंग 1. आय एम स्ट्रिंग 1 आलाय आउटपुट, इनपुट स्ट्रिंग इज आय एम स्ट्रिंग 1. आणि तो काय झालाय, परत होल्ड झालाय. का होल्ड झालाय, लाईन नंबर 18 मुळे. त्यांनी अजून टर्मिनेट केला का प्रोग्राम नाही, तो अजून एक स्ट्रिंग एक्सेप्ट करतो, कारण आपण str2 तिथं लिहिलंय. तर इथं मी काय करतो, याचं एक्झाम्पल टाकतो परत, आय एम स्ट्रिंग 2. प्रिंट झालंय, 2 स्ट्रिंग घेतल्यात, दोन्ही पण स्ट्रिंग इथं भेटल्या. आता स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन करायचं, म्हणजे पहिली स्ट्रिंग आली त्याच्यानंतर मला दुसरी स्ट्रिंग आली पाहिजे. तर जावामध्ये बघा किती सिंपल आहे. आणि स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशनचे सी चे प्रोग्राम आठवा, जे सी लँग्वेजच्या बॅचला होते आधी, जिथं आपण स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन शिकलो होतो. तर 2 स्ट्रिंगच्या कॉन्कॅटिनेशन साठी इथं फक्त प्लस ऑपरेटर यूज केलं जात. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन एक्झाम्पल. आणि इथं मी काय करतोय, आधी str1 प्रिंट केलं, नंतर str2 प्रिंट करतोय. तर एवढं प्रिंट केलं तर तो काय करणार आहे मला, तर दोन्ही स्ट्रिंगचं आउटपुट कॉन्कॅट करून देणार आहे. फक्त आता स्ट्रिंग 1 आलं, त्याच्यानंतर स्ट्रिंग 2 आलंय. कॉन्कॅटिनेशन मध्ये पण बघा, स्ट्रिंग 1 आधी आलं, नंतर स्ट्रिंग 2 आलं. त्यांनी दोन्ही स्ट्रिंग एका मागे एक अटॅच करून दिल्या. हे एक्झाम्पल पण नीट लिहून घ्या. स्ट्रिंग कशी ऍक्सेप्ट करायची, बाय युजिंग br.readline युजर कडून. त्याच्यानंतर ती प्रिंट कशी करायची, तर प्रिंट करणं तर नॉर्मल आहे, प्लस ऑपरेटर यूज करून त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला प्रिंट एलियन मध्ये द्या. तिसरं एक्झाम्पल आपण अजून बघितलं लाईन नंबर 22 ला, की कॉन्कॅट कशी करायची. आणि कॉन्कॅट साठी आपण इथं प्लस ऑपरेटर यूज केलेला आहे. क्लिअर आहे. तर ह्या सगळ्या असाइनमेंट्स ट्राय आउट करा. स्ट्रिंग टोकनायझर जो आहे ना, तो आपण उद्या फ्रेश टॉपिक घेऊ. म्हणजे आज स्ट्रिंग आणि इनपुट ऍक्सेप्ट करून ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन हे सगळे प्रोग्राम्स रन करा. आणि स्ट्रिंग विथ स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. आता याच्यामध्ये स्ट्रिंग कॉन्कॅट करताना ऑलवेज प्रिंट एलियन मध्येच केलं पाहिजे असं काय का नाही. तुम्ही इथं अजून एक नवीन सिंटॅक्स पण बघू शकता, की स्ट्रिंग लिहिताना स्ट्रिंग 3 आणि कॉन्कॅट करण्यासाठी इथं str1 प्लस str2 असं पण म्हणू शकता. आणि स्ट्रिंग 3 इथं खाली प्रिंट करू शकता. पण त्या याच्यामध्ये काय झालंय, की तुम्ही नवीन स्ट्रिंग घेतली. स्ट्रिंग 3 साठी तुम्ही काय केली, मेमरी तिथं यूज केली ह्या एक्झाम्पल मध्ये. त्याच्यामुळे त्याने काय केलं, अटॅच तर करून दिली, पण ही स्ट्रिंग 3 स्टोअर करण्यासाठी मेमरी यूज केली. तर दोन्ही पण एक्झाम्पल बघितले. हा सिंटॅक्स टेम्पररी व्हेरिएबल यूज न करता डायरेक्ट इथून उचला आणि सेम इथं टाकू शकता प्रिंट एलियन मध्ये लाईन नंबर 24. तसं नसेल करायचं, वेगळा व्हेरिएबल यूज करायचा असेल तर वेगळा पण करू शकतो. पण स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन मला सांगायचं होतं, की 2 स्ट्रिंग कॉन्कॅट कशा होतात. क्लिअर आहे. डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचार.
तर आज 2-3 एक्झाम्पल, भरपूर एक्झाम्पल आणि न्यू टॉपिक्स आपण घेतलेत. त्याच्यात हा एक न्यू टॉपिक पण आपण शिकलोय. स्ट्रिंग हा नवीन डेटा टाईप आहे जावामध्ये, जो सी किंवा C++ मध्ये नव्हता, आणि स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. ओके. तर स्ट्रिंगचे पण भरपूर मेथड असतात, म्हणजे ते आपण येणाऱ्या काही सेशन मध्ये बघू की याच्यामध्ये ना पर्टिक्युलर स्ट्रिंग वरती पण तुम्ही भरपूर मेथड वगैरे यूज करू शकता. आपण येणाऱ्या एक्झाम्पल्स मध्ये बघूयात. आज एवढंच की ऍक्सेप्ट कसं करायचे, प्रिंट कसं करायचंय, ऍडिशन मल्टिप्लिकेशनचे प्रोग्राम कसे करायचे, पार्सर कसा चालतो, त्याच्यानंतर कॉन्कॅट कशी करायची स्ट्रिंग, आणि पार्स कशासाठी करायचंय किंवा आयओ एक्सेप्शन कशासाठी येतं याचं मिनिंग किंवा याचं एक्झाम्पल पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे जर लिहिलं नाही तर प्रोग्राम एरर मारतो. कुठला एरर मारतो? आयओ एक्सेप्शन साठी. कुठल्या लाईन साठी? br.read लाईन. त्या पर्टिक्युलर लाईनच्या तिथे तुम्हाला एरर येणार, आणि ट्राय एरर येऊ द्या. एरर आल्यानंतर समजेल की तो एरर कसा येतो आणि कसा हँडल करायचा. तर एक्सेप्शन हँडलिंगच्या ज्या मेथड असतात, ट्राय, कॅच आणि आयओ एक्सेप्शन, त्याच्यानुसार आपल्याला ते एक्सेप्शन हँडल करायला लागतं. त्याच्यामध्ये पण बेटर अप्रोच कुठली असते की थ्रोज हे कशासाठी यूज करायचं? एक्झिस्टिंग प्रीडिफाईन मेथड साठी. आता br.read लाईन ही आपण लिहिली का नाही, एक्झिस्टिंग मेथड आहे. कुठून आली? तर त्या पर्टिक्युलर पॅकेज वरून, कुठल्या java.ioच्या पॅकेज वरून. ओके. तर त्याच्यासाठी आपण मग थ्रोज यूज करा. डायरेक्ट फक्त थ्रोज कीवर्ड आणि ते पर्टिक्युलर एक्सेप्शनचं नाव. जर तुम्ही कस्टम कोड लिहिलाय स्वतःचा आणि त्याच्यामध्ये जर काही एक्सेप्शन येत असेल, ते हँडल करायचं असेल तर ट्राय कॅच ब्लॉक यूज करा. तर एक्सेप्शन हँडल करायच्या दोन पद्धती. एक डायरेक्ट एवढं क्लिअर करून थ्रोज म्हणून पण तुम्ही हँडल करू शकता. दुसरं ट्राय कॅच ब्लॉक यूज करून पण तुम्ही हँडल करू शकता. आणि ट्राय कॅच, एक्सेप्शन हँडलिंग, थ्रोज काय किंवा फायनली काय असतं, मल्टिपल कॅच ब्लॉक्स पण आपण राईट करू शकतो. एक ट्राय ब्लॉक आणि मल्टिपल कॅच ब्लॉक. पण मल्टिपल ट्राय ब्लॉक आणि मल्टिपल कॅच ब्लॉक असं नसतं, असं चालत नाही. ट्राय हा कधी पण एकच असतो त्या सेम कोडसाठी. तर हे आपण एक्सेप्शन हँडलिंग ज्यावेळेस सेपरेट टॉपिक बघणार त्याच्यामध्ये होईल. पण आज आपला मेन मोटो काय होता की युजर कडून इनपुट कसं घ्यायचं जावामध्ये बाय युजिंग बफर रीडर, आणि त्याच्यातले पण मल्टिपल कन्सेप्ट आपण आज घेतले. तर ह्या सगळ्या असाइनमेंट्स ट्राय आउट करायच्यात तुम्ही. ओके. कस्टम कोड म्हणजे काय? ओके, आणखी एक क्वेश्चन आला. कस्टम कोड म्हणजे जे लॉजिक आपण लिहितो ना, फॉर एक्झाम्पल इथं आता छोटे एक्झाम्पल आहे, मी फक्त काय सांगतोय की कस्टम कोड म्हणजे स्वतः आपण जो कोड लिहितोय, हा कोड काय केलाय? आपण लिहिलाय. म्हणजे ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन करायचा किंवा कॉन्कॅट करायचा, हा कोड कोण करतोय? आपण करतोय. तर त्याला तुम्ही कस्टम कोड किंवा डेव्हलपरनी राईट केलेला कोड म्हणू शकता. पण ही जी एक्झिस्टिंग मेथड आहे br.read लाईन, याचा कोड आपण केलाय का? नाही. याचा कोड कोणी केलाय? जावा कंपायलरनी देतानाच इनबिल्ट त्या पॅकेज सोबत आलाय. त्याचा कोड कुठे लिहिलेला गेला असणार आहे? ह्या पर्टिक्युलर पॅकेजमध्ये, त्या पर्टिक्युलर क्लासेसमध्ये. बरोबर. तो इनबिल्ट आहे, म्हणजे जावामध्ये इनबिल्ट मेथड असतात. जशी सी मध्ये प्रिंट एफ, स्कॅन एफ या इनबिल्ट मेथड होत्या ना, तसे जावामध्ये अशा खूप मेथड आहेत. थाउजंड्स ऑफ लायब्ररीज, मिलियन्स ऑफ लायब्ररीज. म्हणजे फक्त पॅकेज यूज करायचं आणि त्या पर्टिक्युलर पॅकेज मधला कोड फक्त यूज करायचं, असं जावामध्ये खूप आहे. तर त्या काय झाल्या? इनबिल्ट मेथड. आणि आपण स्वतः जे लॉजिक ट्राय करतो त्याला तुम्ही कस्टम डेव्हलप कोड असं म्हणू शकता. कळालं? त्याच्यासाठी मग ट्राय आणि कॅच ब्लॉक हा रेकमेंडेड, जर एक्सेप्शन हँडल करायचं असेल तर. पण इनबिल्ट मेथड साठी येत आहे तर थ्रोज हा पर्टिक्युलर व्हेरिएबल किंवा कीवर्ड तुम्हाला तिथे यूज करायचा. आणि कुठे यूज करायचा आहे? तर ज्या फंक्शनसाठी, ज्या फंक्शन मध्ये एरर येतोय त्या फंक्शनच्या तिथं. कुठं पण रँडम थ्रोज लिहून चालत नाही. ह्या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये येतोय ना एरर br.read लाईन साठी, तर त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर फंक्शन्सच्याच समोर आपण इथं थ्रोज ते पर्टिक्युलर एक्सेप्शनचं नाव दिलंय. हे जर असं रँडम कुठं पण लिहायचं नाही, फंक्शनच्या समोरच लिहायचं. कुठं? जिथं तो कोड तुमचा आहे तिथंच. कळालं? तर हा 25 लाईनचा कोड होता आजचा, आणि सिम्पल आहे. म्हणजे प्रत्येक लाईनचं मिनिंग अंडरस्टँड करून घ्या. वेगळं काय नाही. बफर रीडर आणि इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टीम डॉट इन हे तुमच्या कीबोर्डच्या व्हॅल्यूशी कम्युनिकेट करण्यासाठी हा पर्टिक्युलर क्लास लिहिलाय. त्याच्यानंतर हे पर्टिक्युलर br.read लाईन ऑब्जेक्ट वापरून आपण
जे तुम्ही कीबोर्ड वरती टाकलंय ते रिटर्न करून घेऊ शकतो. कशात येईल ते? स्ट्रिंग मध्ये येईल. बरोबर. आणि ही जी आलेली व्हॅल्यू ही जर मग तुम्हाला परत कन्वर्ट करायची तर त्याच्यासाठी आधीचं एक्झाम्पल, त्याच्यात आपण पार्स इंट, इंटिजर डॉट पार्स इंट असं यूज केलं. जर शॉर्ट असेल तर शॉर्ट डॉट पार्स शॉर्ट, लॉंग असेल तर लॉंग डॉट शॉर्ट लॉंग, बुलियन असेल तर बुलियन डॉट पार्स बुलियन, असं फंक्शनॅलिटी आपल्याला तिथं पार्सिंग साठी यूज करायला लागतं. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना टॉपिक? स्ट्रिंग कसं घ्यायचंय, कॉन्कॅट कसं करायचंय आणि युजर कडून इनपुट कसं घ्यायचं. तर हा सिंटॅक्स जो आहे याच्यामध्ये हे बफर रीडर हे इनबिल्ट क्लास आहे इनपुट स्ट्रीम रीडर. याच्यामध्ये कुठलीच लाईन चेंज होणार नाही, हा सिंटॅक्स फिक्स आहे. तुम्हाला फक्त चेंज करायचं असेल जास्तीत जास्त तुम्ही ऑब्जेक्टच नाव चेंज करू शकता. बाकीच्या ठिकाणी कुठंच तुम्ही त्या लाईन मध्ये जर चेंज केला तर एरर येईल. त्याला तो तसा सिंटॅक्स लागतो. लाईन नंबर 12 एक्झॅक्ट सेम सिंटॅक्स लागतो. जास्तीत जास्त चेंज कुठं होईल? फक्त ऑब्जेक्टला. बीआरच्या जागेवर बीआर ओबीजे तुम्ही म्हणू शकता. आणि मी दाखवतो एक एक्झाम्पल करून, कारण पुस्तकात फक्त बीआर असतं. तर तसं काय नाही की बीआरच लिहायचं. तर बीआर ओबीजे जरी केलं तरी पण ते प्रोग्राम तुमचा काही एरर मारणार नाही. क्लिअर आहे? बीआर ओबीजे करून सुद्धा प्रोग्राम रन झाला. इकडे दुसरीकडे तुम्ही असं चेंज करायचं ट्राय आउट केला तर काय होईल? एरर येईल. हे असं चालत नाही. हा सिंटॅक्स फिक्स आहे. हे पर्टिक्युलर क्लासचे नाव आहेत, इनपुट स्ट्रीम, बफर रीडर वगैरे. चालेल, तर आज आपण थांबू. पुढच्या